नमस्कार. मल्हार मार्तंडाच्या या नगरीमध्ये 9 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता देशाचे माजी कृषी मंत्री, लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते बारामती लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड, आपल्या जेजुरी येथील आपल्या सर्वांच्याच आवडत्या कलावंत आणि ज्यांची कर्मभूमी म्हणून जेजुरीकडे बघितलं जातं त्या लीला गांधी असतील आणि अनेक जेजुरीतील स्थानिक कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये 9 तारखेला सकाळी 10 वाजता आपल्या जेजुरी नगरीमध्ये जेजुरी नगरपालिकेच्या वतीने मल्हार नाट्यगृह या नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपल्या जेजुरी शहरामध्ये होतोय. त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून उभं राहिलेलं महात्मा फुले भाजी मंडई, त्याचंही लोकार्पणाचा सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, अनेक वर्ष जेजुरीकरांची मागणी होती, त्याप्रमाणे होळकर तलावाच्या शेजारी अहिल्यादेवी होळकर बागीचा, ह्या बगीच्याचंही आता कंपाऊंड आणि डेव्हलपमेंट त्या ठिकाणी सुरू आहे. त्या बागेचाही लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्याचबरोबर PWDच्या माध्यमातून अनेक वर्ष प्रलंबित असलेला आपला गेस्ट हाऊस जो आहे, त्या गेस्ट हाऊस PWDचं जे आहे त्याचा लोकार्पण सोहळासुद्धा त्याच दिवशी आपण एकत्रितपणे घेतोय. त्याचबरोबर नगरपालिकेचं धर्मवीर संभाजीराजे व्यापारी संकुल ह्या शॉपिंग सेंटरचं लोकार्पण सोहळा, नगरपालिकेचे CEO यांच्या निवासस्थानाचं लोकार्पण, त्याचप्रमाणे आपल्या जेजुरीमध्ये होऊ घातलेलं ST स्टँड, ह्या ST स्टँड नव्याने जे डेव्हलपमेंट होतंय त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, CEO जे आहेत आपल्या जेजुरी नगरपालिकेचे त्यांच्या निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा, त्याचप्रमाणे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणी कलादान आहे, परंतु पहिल्यांदाच ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आपल्या या मल्हार नाट्यगृहामध्ये मल्हार कला दालन हे पहिल्यांदाच आपण चित्रकारितेचं दालन त्या ठिकाणी सुरू करतोय. त्याचाही लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी 9 तारखेला सकाळी घेतो आहोत. त्याचबरोबर नव्याने आपण जे जेजुरी नगरीमध्ये मधल्या काळामध्ये हायवेच्या एक्सपान्शनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं आपण स्थलांतर त्या ठिकाणी करतो आहोत, तर त्या भागाचा जो सुशोभीकरण करणार आहोत, त्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन समारंभ, त्याचबरोबर आपल्या या जेजुरी नगरीमध्ये मल्हार मार्तंडाच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचंच आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण असे संयुक्तिक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आदरणीय लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पणाचा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करतोय. 9 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन जेजुरीला होणार आहे. मी आपल्या सर्वच चॅनलचे प्रमुख असतील, सर्व यूट्यूब चॅनलचे प्रमुख असतील, सर्व वार्ताहर असतील, सर्वांना विनंती करेल की आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून संबंधित कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी द्यावीत. या ठिकाणी जेजुरी नगरीच्या प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष विनाताई उपस्थित आहेत. आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुदामाप्पाजी आहेत, माणिकरावजी झेंडे पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर गटनेते सचिन शेठ सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक आदरणीय ND नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष आहेत आपल्या कात्रज दूध संघाचे डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. हेमंत शेठ जे आहेत, नगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय भाऊ सातबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर
ईश्वर या ठिकाणी ईश्वरजी दरेकर आहेत, अजिंक्यजी देशमुख उपस्थित आहेत आणि सगळेच बाजीराव शेठ कुंजीर या ठिकाणी उपस्थित आहेत, ईश्वरजी दरेकर आहेत, बाळासाहेबजी जगताप आहेत, आदरणीय मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदूकाका या ठिकाणी उपस्थित आहेत, अल्पसंख्याक सेलचे बारामती लोकसभेच्या अध्यक्ष आमिरभाई या ठिकाणी उपस्थित आहेत, लाखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही सगळीच मंडळी एकत्रितपणे आपल्याला विनंती करतो की आपल्या चॅनलच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण संबंधित प्रसिद्धी त्या ठिकाणी द्यावी. पहिल्यांदाच जेजुरी खरं म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि अनेक कलाकारांचं फाउंडेशन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि आमची सर्वांचीच भावना जेजुरीच्या बाबतीमध्ये होती आणि आदरणीय पवारसाहेबांचंही अनेक वर्ष त्या ठिकाणी जेजुरीमध्ये नाट्यगृह व्हावं अशी आमची सगळ्यांची, मी असेल, आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई असतील, आम्ही सगळ्याच मंडळींची त्या ठिकाणी इच्छा प्रदर्शित केली होती. ते स्वप्न आता जेजुरीकरांचं आणि आपल्या सगळ्यांचं साकार होतं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याची प्रसिद्धी द्यावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर ते विचारावे. मल्हार कलादानामध्ये काय कारण? मल्हार कलादान हे जे आहे, कला शिक्षक जे आहेत आपल्या पुरंदर तालुक्यातील, त्या सर्व कला शिक्षकांनी आम्हाला त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आपल्याकडे कलादान व्हावं आणि जे फर्स्ट फ्लोअरची गॅलरी आहे त्या गॅलरीतला जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये ते कलादान आपण करतो. ज्याप्रमाणे ह्याला मुंबईला किंवा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्या ठिकाणी कलादान आहे की जिथे चित्र वेगवेगळी जी भित्तिचित्र असतील, कॅनव्हास पेंटिंग असतील, मुलांची हे असतील, ह्या सगळ्याचं आर्ट गॅलरी, तर तशा प्रकारची आर्ट गॅलरी आपण त्या ठिकाणी करतो आहोत. तर त्यांचाही शुभारंभ आर्ट गॅलरीचा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अजून काय? हो, गेस्ट हाऊस तयार झालेत ना आता? हो, ते पण पूर्ण झाले. गेस्ट हाऊस तयार झाले, त्याच्या फर्निचरचंही काम चालू आहे आता आणि त्याचा लोकार्पणाचा सोहळा आपण करतो आहोत. आता नाट्यगृह की सभागृह असं काय? नाट्यगृह ऑल पर्पज म्हटलं तर हा मल्टीपर्पज आहे ना. हे जसं आचार्यात्री सभागृह आहे तशाच प्रकारे हे नाट्यगृह हे मल्टीपर्पजच आहे. नाटक असेल, इतर कार्यक्रम असतील तर सगळ्याच कार्यक्रमांच्यासाठी ते वापरता येणार आहे. त्याची चेअर कॅपॅसिटी किती झाली? ह्याची जी चेअर कॅपॅसिटी आहे ती साधारणतः 350 आहे आणि पुढच्या बाजूला जवळपास 250 चेअर्स बसतात आपल्या मधल्या पॅसेज. अजून काय? काय आता केलंय बरं, तुम्ही बरंच केलंय त्याच्यात. आता तुम्ही ते कलाकारांची दखल घेताय, ती एक चांगली गोष्ट. आणि विशेष म्हणजे लीला गांधींच्या बरोबर अनेक कलाकारांना आपण त्या ठिकाणी आपल्या इथले बोलवतोय. दुसरं कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे, सकाळी साहेब आल्यानंतर 15 मिनिटाचा इथे कार्यक्रम होणार आहे. 15 मिनिटं हे जेजुरीमधील आणि पुरंदर तालुक्यातील स्थानिक कलाकार त्यांच्यासमोर संगीत असेल, तो व्हॉट्सअप आहे का, शास्त्रीय नृत्य, त्यानंतर शास्त्रीय गायन, त्याच्यामध्ये वाद्य वदन जुगलबंदी, गणेश दवन, त्यानंतर स्थानिक कलाकारांचं गायन, संगीत नियोजन, अभंग नृत्य सगळे आणि अभंग असं एकत्रितपणे 15 मिनिटं. म्हणजे ह्याच नाट्यगृहाचा खरं शुभारंभ हा कार्यक्रमानेच होणार आहे. 15 मिनिटाचा तो कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर मग मुख्य कार्यक्रम सुरू होतो, कार्यक्रम सोहळा सुरू होतो. हा कार्यक्रम कुठं होणार? इथंच होणार? हो, इथे कार्यक्रम होणार नाट्यगृहाचं. इथे सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम बाहेरच्या बाजूला होईल. अच्छा.
हो, जाहीर सभा बाहेरच्या बाजूला, जाहीर कार्यक्रम. आता सुरुवातीला हे जे सभागृह आहे त्या अगोदर सांस्कृतिक भवन आहे. जसं गोरगरिबांना थोडंसं कमी खर्चात किंवा कमी रेटमध्ये लोकांच्या ह्याला उपलब्ध होतो. बरोबर. तशा पद्धतीने आता ह्याचा बेस कसा असणार? हे जे कार्यालय आहे हे कार्यक्रमांच्यासाठी आहे. लग्न आणि साखरपुडे किंवा ह्या कार्यक्रमांच्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आपण समोरच्या बाजूला जी नगरपालिकेची जागा आहे तिथे मंगल कार्यालय सुरू करतो. हे जे आहे सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळ्या संस्थांचे कार्यक्रम असतील, ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी ना ह्याचा मल्टीपर्पज उपयोग होईल. मंगल कार्यालय आणि नाट्यगृह आणि सांस्कृतिक भवनमधला फरक वेगळा आहे. इथे लग्न किंवा साखरपुडा मुंज हे होणार नाही, त्याच्यासाठी आपण वेगळं कार्यालय करतो, जसं सासवडला केलं. आणि पाठीमागं मुख्याधिकाऱ्यांनी विचारलं होतं हां. की आता हे जरी अशा पद्धतीने होणार आहे तर मग आता हे इथून पाठीमागे जी गोरगरिबांची ते आपण करतोच आहे ना. सर्वसामान्य माणसांच्यासाठी मंगल कार्यालय ना हे समोरच्या बाजूला नगरपालिका उभं करते. याची सगळी नगरपालिकेकडेच आहे त्याच्या. हो हो, ते चालू आहे. नगरपालिका आणि आपण कुठल्या ह्याच्यातून बांधले गेले वैशिष्ट्यपूर्ण मध्ये, काय म्हणायचं, वैशिष्ट्यपूर्ण योजना. महाराष्ट्र शासनाचं जे वैशिष्ट्यपूर्ण योजना येते त्याच्यामधनं आपण ते नगरविकास खात्याच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतनं आपण ते बांधले. किती खर्च आला साधारण त्याला? 1 मिनिट नाही, एकूण 9,57,00,000 रुपये खर्च आलाय. 376 आसन क्षमता आहे त्याची. खालच्या मजल्यावरती 270 फिक्स चेअर्स आहेत आणि वरच्या मजल्यावरती 106 फिक्स चेअर्स आहेत आणि मधल्या पॅसेजमध्ये साधारणतः 250 लोकांची संख्या होती. एकूण जे बांधकाम आहे सगळं ते 19,282 चौरस फुटाचं आहे. याला वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं 4,25,00,000 रुपये आपण खर्च केला आहे आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधनं 5,32,00,000 रुपये असा 9,57,00,000 रुपये फर्निचर फिक्चरसह सगळा एकूण खर्च झालेला आहे. हे जी प्रेस नोटच द्या ना सर. होळकर तलाव प्रेस नोटच दिली ना हो, तर देतोय. सगळ्यांना उपयोग पडेल. कोणाला पाठवणं पण सोपं होईल आपल्याला. कशाची याची प्रेस प्रेस नोट नोट. प्रॉपर तयार करून देतो आपल्याला. त्याचं काय होईल जे इतर पत्रकारांना सोपं जाईल. जे होळकर नाहीत तलाव त्यांना- जो आहे त्याचं गार्डनचा आता पूर्ण परिसर झालेला आहे डेव्हलप. म्हणजे सिव्हिल काम झालं संपलेलं आहे, आता गार्डनचं काम सुरू होतं आहे त्याच्यामध्ये. तोही जवळपास 1,91,00,000 रुपये एकूण प्रोजेक्ट तो आहे होळकर तलावाचा, की ज्याच्यामध्ये गार्डनिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात होत आहेत. त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्णमधनं 49,26,000 रुपये आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानमधनं 1,42,67,000 रुपये अशा प्रकारचा तो प्रोजेक्ट झालेला आहे. आपली जी भाजी मंडई आहे त्याचे 100% काम झालेलं आहे. 112 बरोबर ना, 112 ओट्या आहेत. वैशिष्ट्यपूर्णमधनं 1,58,00,000 रुपये खर्च झालेला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानमधनं 76,26,000 रुपये एवढा खर्च झाला, तर 2,34,00,000 रुपये तिथे खर्च झाले. बाकी गेस्ट हाऊसचं न्यायचं तर आहे, म्हणजे ती सगळी टिप्पणी मी प्रेसमध्ये देतो आपल्याला, प्रेसच्या ह्याच्यामध्ये. गेस्ट हाऊसचा सुद्धा जो आहे तो 7,15,00,000 रुपये बांधकाम खर्च आहे. विद्युतीकरणाचा 58,00,000 आहे आणि 2 कोटीचं तर फर्निचरचं काम म्हणजे चालू आहे त्याचं. एकूण किती गेस्ट हाऊस गेस्ट हाऊसला खर्च आहे? 10 कोटी रुपये. 10? हो. म्हणजे सगळं बांधकाम, आता फर्निचरचं अजून काम चालू आहे. आता ग्रामस्थांचं एक मत आहे की आतल्या सभागृहाला एक शीघ्र कवी शाहीर सलीम भाऊ जिंतूरकर नाव द्यावं असं बऱ्याच कलावंतांचं चर्चेमध्ये. अजून आलं नाही पत्र तसं काय. तर नाही दिलं, पण ते संघटनेने नाही दिलं, गावातल्यांचं मत आहे. ऐका ना, ते हो इथेही देता येईल ना आपल्याला. एक सभागृह नाव द्या. शेवटी लोकांचं मागणीनुसार काय इथे कलादान होतंय, त्या कलादानाला नाव देता येईल. वेगवेगळे सभागृह होत हा, आहेत. त्या- शेवटी आहे ना, सभागृह. तुमच्याला गॅलरीला सुद्धा नाव आदरणीय देता येईल. सगन भाऊंचं
त्यांनी फाउंडेशन केलेलं आहे सांस्कृतिक गोष्टींचं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तर उहापोह त्या सगळ्याचं होणार आहे. त्यांचं आपण भित्तीपत्र चित्र लावतो इथे, सगळ्या कलाकारांचं लावतो, रोशनीताई सातारकरांचं लावतोय, लीला गांधींचं लावतोय. हे तर आपल्याला सगळ्यांना बहुमान आहे हा कलाकारांचा. आणि काय होणार आहे की हे जे नाट्यगृह आपण बनवतो आहोत, मी असेल, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील, इतर नगराध्यक्ष आहेत, सर्व आमचं सगळ्यांचं मतच आहे की ह्या प्लॅटफॉर्ममधनं वेगवेगळे कलाकार आणखी पुढे घडावेत. आज महाराष्ट्राला नव्हे देशामध्ये अनेक चांगले बेलसरे सरांच्या सारखे आपले खूप सारे कलाकार आपण दिलेले आहेत. ह्याच्यामुळे आणखी कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळून जाणार आहे. पुढची पिढी होती ना तयारी तर परीक्षा आता चांगलं. आता भविष्यातला पण प्लॅन असा आहे की समजा आता जेजुरीमध्ये यात्रा उत्सव आहेत, त्याच्यानंतर अनेक म्हणजे कार्यक्रम इथं होतात, म्हणजे लोककलाकारापासून अनेक वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्यामुळं कालांतराने याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता पुढचं काय आहे का भविष्यात? म्हणजे आता हे 350ची आहे क्षमता आसन व्यवस्था, त्यामुळे आता पुढं भविष्यात ती म्हणजे लोक पण वाढणार आहेत तेवढे. त्याचं काय पुढचं जसं वाढेल त्याप्रमाणे कसं होतं, जसं शहर वाढत जाईल. आज जेजुरी वाढत चाललंय, तुम्ही बघितलं मागच्या 5 वर्षामध्ये. नगराध्यक्षांच्या विनाताईंच्या काळामध्ये शहर वाढलंय, आणखी वाढत जाईल. जसं वाढत जाईल रिक्वायरमेंट. आता सासवडला एक आचार्यात्री सभागृह होतं, आता आप्पासाहेब लांडगे सभागृह नव्याने झालंय. आम्ही रमाबाई आंबेडकर सभागृह आपल्या इंदिरानगरमध्ये नवीन केलं, म्हणजे मधल्या काळामध्ये झालंय, त्याचं रिन्युएशन केलंय. आंबेडकर उद्यान आता आहे ना, तिथे पर्यायी आहे. म्हणजे कसं होतं, जसं गावाचं डेव्हलपमेंट होत जाईल, नव्या गोष्टी. आज जेजुरीमध्ये बगीचाच नव्हता कधी. म्हणजे चिंचेची बाग होती आपल्या पूर्वजांनी केलेली, त्यानंतर कुठलीच बाग नव्हती. त्यात पुन्हा एकदा आपण बागेचं रूपांतर केलं. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जशी डेव्हलपमेंट होत जाईल, आता विद्यानगर आहे तिथे आपल्याला बगीचा करावा लागणार, जी पॉप्युलेशन तिथं वाढत चाललंय. आपल्याकडे बारामती रोडला बगीचा, गार्डन, प्लेग्राऊंड. आज प्लेग्राऊंडची पण आवश्यकता आहे इथे चांगल्या प्रकारची. आज तुम्ही बघितलं 8 एकराचं आपण ॲक्विजिशन केलं पालखी तळाचं. ते आता ग्राउंड सारखंच आहे ना, त्याचं मल्टिपल युटिलायझेशन. आता पालखी तळाला आम्ही ओपन ट्रॅक आणि ते सगळं करतोय, सकाळी आणि संध्याकाळी सासवडसारखं चालण्यासाठी. होळकर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी करणार आहे. जेजुरीकरांचा आशीर्वाद असत राहिला तर 100% अजून भरपूर राहील ना. त्याला काय एवढं केले म्हणलं राहणार. अजून काही विचारायचं आहे आपल्याला? नाही प्लेग्राऊंड झालं पाहिजे. हा प्लेग्राऊंड मुलांना खेळायला वगैरे होईल ना. आता ते एक मिनिट, माझी छुट्टीवर घेऊन पप्पा त्याला घसरगुंडी घ्यायचे प्रश्न पडला, तिला गावात न्यायचं कुठं घसरगुंडी घ्यायला. शिवाय आपली जिजामाता शाळेत घसरगुंडी तिथं नेऊन तिला खेळून आणायला. ते आहे ते जिजामाताची घसरगुंडी. आता बगीच्यामध्ये ना आपण जो अहिल्या देवीचं बरोबर तर नसतं तिथं आपण करणारच आहे ना. आपण आता पालखी तलाव पण आपण करतोय, जुना पालखी केंद्र पण झालेलं आहे त्याचं, फक्त फिटिंग करायचं म्हणजे हे राहिलेलं तिथं आहे. फक्त तिथे ऑडिटोरियम वगैरे पण केलंय, तुम्ही पाहिलं असेल. शिवाजी महाराजांचा पुतळा हां. एसटी स्टँडच्या समोरच्या चांगली जागा आहे. त्याचा व्हिडिओ मिळेल ना आपल्याला. एसटी स्टँडच्या माध्यमात चांगली जागा. काय प्रॉब्लेम चांगली जागा आहे का? एकदम चांगली जागा. सगळ्यांचं लक्ष ऑटोमॅटिक जायला अशी जागा आहे. आणि तसं संरक्षण भिंत वगैरे सगळं हां, टोटल बसलेली जागा थोडक्यात. हे आहे का रे फोटो ईश्वर? जागा चांगली आहे. जागा असते एकदम चांगली जागा. सगळ्यात सुंदर एक नंबर जागा आहे. बोला. हे तुम्हाला भिवून दाखवतच नाही फोटो ना. तशी जागा सापडली पण नसते. चांगली मोक्यावर जागा आहे ती. मस्त आहे. बरं. नको तुम्हाला व्हिडिओ देतो नंतर. आपण स्पेशल विषय अख्खा व्हिडिओ आहे. सेपरेट विषय करता आणि सगळ्यांचा जीवाभावाचा प्रश्न आहे. सेपरेट विषय घ्यायचा घ्यायचा. तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आता? हे चांगलं आहे. मी गेलो दुपारी बघून. इव्हन आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जे सुशोभीकरण करतोय ते पण एवढं एक्सिलंट करतोय. हे बघा या असं ते एकदम एक्सिलंट करतोय. म्हणजे तोही पुतळा आहे ना आतापर्यंत कुठे झाला नाही ना असं होणार आहे. आता तो नवीन होतोय तो म्हणता का तुम्ही? हो बाबासाहेब. त्यामध्ये सुशोभीकरण नाही का सरांनी पॉईंट? हां त्याचं पुस्तकाचं डिझाईन वगैरे ना. पुस्तकाचं नाही होते संविधान आहे. नाही डिझाईन असं आहे मला ते नाही म्हणायचं. डिझाईन असं आहे. संविधान डिझाईन बद्दल संविधान संविधानचं डिझाईन आहे त्याला. भारतरत्न मी त्याचं
त्याचा महेंद्र नियोजन- थोपटेच करतो ना हा? महेंद्र हो. थोपटे ते काय तो न्यायला पूर्वी आता मला कार्यक्रम बोलायला. घ्यायला जागा नव्हती. सभागृह झालं पूर्वी एक जे चांगलं होतं काम जागा झालं. कुठलाही रोहाचं कार्यक्रम आवाज ऐकू यायचा नाही नीट. आज ते रोह्याचं बरंच व्हायचं. उद्घाटन आहे ना जागाच नव्हती ना, हॉल नव्हता. बरोबर. रोहा 43 फूट शिवाय व्याख्यानं वगैरे व्हायला. रोह्यात उभा केला उपयोग चांगला होईल. तटकरे साहेबांनी मजबूत महेंद्र केलं थोपटे. मग मीच बसवायला गेलो बरोबर आहे. नाही केलं ते टाटाची स्टीलची बॉडी वगैरे आतमध्ये खतरनाक ते नेतानाच नाही. महेंद्रचं काम तेवढं भारी एकदम होतं बाबतीत. ते बांधकामाला किती 1 वर्ष लागलं कुठला त्याला? हा 2 वर्ष लागले ना कधी आपण केलं 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष. नाही 1.5 नाही 2 वर्ष झाले असतील. तर बघा आपला एखादा कार्यक्रम ओपनिंग करू आपण चांगलं झालं की ते झालं की आता आपण सोय एखादा चांगली आहे. कार्यक्रम ठेवू. आम्ही म्हणलं की कमी आहे इनबिल्ट स्पीकर सिस्टीम पण आहे सगळे हा म्हणजे निलेशरावांचं काळजीच नाहीये आपलं माईक घेतलं की सुरू झालं लगेच. आचार्यात्रेचे ह्याला मी बघा आपण दिवाळी उद्घाटन केलं. आचार्यात्रेसारखं. त्याच्या आधी आपण फोटो छापले होते पालिकेने योग तो मेंटेन घ्यायला नाही लागला. केलं आज एवढं सुंदर बनवलेली वास्तू जर मेंटेन नाही झाली तर त्याचा उपयोग नाहीये ना. ते लागणार आपलं खर्च विषय नाही पण लागणार खर्च इथला. हेमंत शेट याला सौजन्य हॉटेल हा कार्यक्रमाला सवालच नाही आहे नाही सांज दिवाळी करू आपण दिवाळी पाठ राहू द्या बाजूला आपण सांज दिवाळी करू म्हणजे उद्घाटनला टाइमला पण घेतील हे. सकाळी येण्यापेक्षा संध्याकाळी सांज नाही, दिवाळी सकाळी पण वेळेत येईल मी. पहाटे तिकडं 2 कार्यक्रम होत नाही एक विषय आहे. समाजस्थित असतो ना त्याऐवजी मग दिवाळी दिवाळी पाठ घेऊ, तिकडं असं माझं मत आहे. हो दिवाळी काय- पाठ तर ठरलेलं आमचं आहे. आहे असं आहे, जयद्रीचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते आहे त्याचं मॉडेलच बघितलं मी. मॉडेल आहे ना नगरपालिकेत ठेवले ना आपण आहे ना ते नगरपालिकेत काही नगराध्यक्ष होते त्या दिवसापासून मी जागा सगळं सांडपाणी अख्खं खाली 168 69 आणि 70 मध्ये सोडले जातं. बरं. गेली 5 वर्ष झाली कंप्लीट. आणि त्या गोष्टीचं म्हणजे माझं घरचं कुटुंब तर मी 3 वेळा सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं. आता त्यांना मी अर्ज पण दिलं. सगळ्या गोष्टी झाल्या पण का होत नाही. का होत नाही कारण त्याचं कारण असेल म्हणजे नगराध्यक्ष बोलतीलच आपल्याशी पण मी सांगायचं म्हणजे निधी तुमच्याला गेलं तरी आता आहे ना जे बक्षिसात मिळाले ना जेजुरी नगरपालिकेला आपल्याला 19वा नंबर आला होता स्वच्छ भारतमध्ये आपला त्याच्या अगोदरचं पण आपल्याला ते पण अगोदरचंही बक्षीस मिळालं नाही काय झालं माहिती आहे का बक्षिसं तर दिली आता काल परवा सासवडलाही मिळालं आम्हाला जे तसं तर देत नाहीये हे पण बक्षिसं मिळालेले पण पैसे मिळत नाही आणि 1 मिनिट ऐका ना काय असतं सगळ्या गोष्टी करता येतात ठिकाणी तसे पॉईंट केले की जिथं सांडपाणीचे 3 ठिकाणी आपण एक हे सागर तळ आहे ना तिथं एक पॉईंट केला एक जुने जेजुरीच्या तिकडे एक केलेला आहे बक्षीस आहे मी पण सांगतो कॅश तो मिळालं. तिथं एक पॉईंट आहे असे 4 ठिकाणी पॉईंट केलेले की जिथं ते पाणी सगळं कलेक्शन करायचं गटरचं आणि ते हे करून ट्रीटमेंट करून शेतीला बक्षिसाचे पैसे पण किंवा अडवून लागेल त्याला द्यायचं बक्षिसाचे पैसे पण अडवून बक्षिसी जाहीर करतात तुम्हाला पण पैसे देत नाही. त्या योजनेत ते सगळं बसतंय आलं ना पण कधी त्याचे पैसेच नाही आले आपण त्याचं आपल्याकडे सगळं रेकॉर्ड पण सगळं आहे नुसतं बोलतो म्हणून नाही पेपरवरती पण सगळं आहे आपल्याकडे. तुम्ही आज यांना तुम्हाला सगळ्यांना माहिती की जेजुरीचा आपण दिल्लीला जाऊन सत्कार घेतला 1 मिनिट आणि तुमचे लेखी पत्र होते त्या लेखी पत्राप्रमाणे हे झाले त्यात सगळं बसतंय पण पैसेच आले नाही म्हटलं निधी नगरपालिका चुकला. करणार काय स्वच्छतेच्या हा कामासाठीच प्रश्न ते आहे. पैसे आले निधी म्हणणं 10 तुमचं कोटी बरोबर रुपये आहे. निधी होता. किती पैसे येणार होते 10 कोटी 10 कोटी रुपये किती होय नंबर आलेला नंबर आलेले कळालं नाही पैसे नाही आले आणि त्याच्यावर आपण सगळं स्टोर केलं. बक्षिसाचे पैसे काय वाढवतात ते? दिल्लीला जाऊन घेतलं ते नाही नाही मग दिल्लीमध्ये काय फक्त ते हे देतात का काय? पैसे देत नाही का ते? सगळे हो ना बक्षिसाचे पैसे अडवले नाही नाही हे जे वॉटर सप्लायचं जे आउटलेटचं पाणी तेच सोडलं जातं. सगळ्या दारात आणि घराच्या चिखलातनंच घरी जावं लागतं आउटलेटचं पाणी पंतप्रधान आरोग्य योजना आहे ना. ती कुठली कार्ड असतं आयुष्यमान भारत हो ना पालखी बरं का अनेक hospital नाही म्हणून सांगतात सोय नाही त्याचं बी काम सुरू होणार होतं ना त्या दिवशी ह्यांच्या ताब्यात आहे हे आयुष्यमान भारत योजना आहे ना हॉस्पिटल म्हणतात आमच्याकडे सोय नाही ती काय काय आयुष्यमान भारत योजना जी आहे उपचार 5 लाखापर्यंत मोफत वगैरे
अनेक हॉस्पिटल 10 मला आहे सात-आठ ना हॉस्पिटल नाही राजकीय म्हणतात. प्रश्न खाडेसाहेब माझी विनंती आहे विचारू नये. मी नाही, जर ह्याच्यात नाही, तो अपप्रचार आपली केला, चर्चा झाली. तर माझ्यावरती तर म्हणजे माझ्या विरुद्ध काय म्हणतात त्याला ते काय केलं परवा दिवशी ते आंदोलन केलं. ते नाही पत्रकार परिषदेत होते तर माझं दुर्दैव काय माहितीये का की खऱ्या अर्थाने जर म्हणायला गेलं ना आता आम्ही हे सगळे प्रोजेक्ट करतो कुठलाही प्रोजेक्ट येत असताना त्याच्या समोर आहे ना संकल्पितपणे ना तो विकास असतो. आता त्या हेडमधले पैसे त्या हेडमध्ये खर्च करावे लागतात. खरं म्हणजे सरकारने कशाला प्रायोरिटी दिली पाहिजे हा खूप मोठा प्रश्न आहे. हाच प्रश्न मुळात येतो जसं त्यांनी सांगितलं की ड्रेनेजच्या बाबतीमध्ये आज आपल्या जेजुरीला नव्याने ड्रेनेज स्कीमची आवश्यकता आहे. त्याचा प्रस्ताव वगैरे सगळा आम्ही टाकलेला आहे. पाण्याच्या स्कीमची आवश्यकता होती त्याचाही प्रस्ताव टाकला त्याचाही फॉलोअप केला त्यालाही थांबवलं गेलं. म्हणजे आपल्या पुरंदर तालुका हा दुष्काळी नाही आहे. पुरंदर तालुका हा दुष्काळी तयार केला जातो पाण्याच्या बाबतीत सुद्धा. यावर्षी आपल्याला पाणी कमी पडलंच नसतं कारण स्कीम आहे ना 2023ची आपली 2022लाच मंजूर व्हायला पाहिजे होती. ती मंजूर झाली 2024ला. आत्ता आलं का तुमच्या लक्षात जर ही त्या वेळेवरती आली असती तर पाण्याची उपलब्धता अडचण आलीच नसती जेजुरीला. सरकार गेलं नसतं तर 100% त्यावेळेस ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या त्याच्यामुळे परत येईल की कामाच्या माध्यमातून आहेच पुढे रुपये पण आपण डिक्लेअर केले होते जेजुरी विकास आराखडा. नाही मंजूर त्यावेळी थांबवलं. एक वर्ष त्यांच्यामुळे थांबलं राजकीय श्रेय घेण्यासाठी. त्याच्यावर बोलू आपण कधीतरी आता. खूप सारं आहे बोलण्यासारखं पण आता सध्या नको काय होतं लगेच घेऊन आपण त्यांना इन्व्हॉल्व्ह करावं म्हणून सातत्याने आम्ही फॉलोअप घेतोय. त्याला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे म्हणजे ते दाबलं गेलं प्रकरण की आम्ही घेतो म्हणून पुढे काही कारवाई झाली नाही आणि त्याच्यामुळेच हा प्रश्न येतोय. आपण बघितलं असेल आता मधल्या काळामध्ये सुद्धा मोजणी करून जवळपास 32 एकर जागा ही गडाच्या परिसरातली देवस्थानला आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या सगळ्या परिसराचं विकास आराखड्याच्या बाबत पण मीटिंग त्याची घेणार आहोत. मधला विकास आराखडा जो झाला आहे पुरातत्व खात्याच्या माध्यमातून त्याचं काम आता इम्प्लिमेंटमध्ये स्टेजमध्ये आहे. पुढच्या टप्प्यांचं पण काम आहे ना येणाऱ्या काळामध्ये होईल आणि मला अपेक्षा आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये अतिशय योग्यपणे ह्या सगळ्याचा निर्णय देवस्थानचा सुद्धा निर्णय आणि आता जे चाललंय त्याचाही निर्णय आणि सगळ्या सुधारणा तुम्हाला चांगल्यापैकी झालेल्या त्या ठिकाणी दिसतील. परवासुद्धा कडेपठारच्या पायऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी काही कंप्लेंट्स आल्या होत्या की पायऱ्यांची संख्या वाढते तर त्याच्याबाबत सुद्धा पुरातत्व खात्याचे वडाने साहेब येऊन गेलेत. त्यांनी सूचना केलेल्या आहेत की त्या पायऱ्यांची संख्या आपण कमी करतो आहोत. फॉरेस्टला बोलून आपण रुंदीसुद्धा वाढवतोय थोडीशी पायऱ्यांची जेणेकरून सर्वसामान्य माणसाला सुद्धा आहे ना सहजपणे पायऱ्या पण चढता येतील आणि पायऱ्यांची संख्या पण वाढणार नाही. कडेपठारची पण छान होतं काय होतं टपऱ्या वाटत समजा गोरगरिबांचं भागवत आल्यावरती पण लाल कार्पेट हाताळण्याची गरजच नव्हती तिथे देवस्थानी तिथे येणारा प्रत्येक जण भाविक एक दिवसाचा भविष्यात RSS ते सचिवालय असेल प्रयत्न चालू रेड कार्पेट किती खर्च केला खाडेकाकांना पटायचं नाही खाडेकाका होते खाडेकाकांना नाही माझ्याकडे का पाठवायचं गाभाऱ्यापर्यंत त्याच्यावर रेड कार्पेट फोटो पाहिले खाडेकाका तुम्ही विश्वस्त चालल्या घालून मंदिरावर जातात पण ते काय विषय आता शूटिंग आहे आम्ही आपलं मंदिर बांधणं पुण्यामध्ये खाड्यांना बरोबर शूटिंग आहे आपलं मेन दरवाजे बंद करून टाकला आम्ही सांगतो गाडा हाताळण्याची गरज काय गाडी आली थोडंफार ठीक आहे गडावरती बातमी करायला पाहिजे. फोटो पाहिले होते नंतर खाड्यांनी तिथे मारणी केली बातमी का नाही केली मग मला असं वाटतं की रोज यावं खाण्याच्या निर्मित करायला पाहिजे. तुम्ही काय असतं सोनार आणि कान टोचणं महत्वाचं असतं. होते ना यांना कुठं बोलवलं यांनी संतापून लिहायला नको बातमी मला का नाही आणि मज्जा मीडियाला मज्जा मीडियाने परमिशनच नव्हतं. मग विश्वस्तांनी आणलेली लोक बाहेरची तेवढं परमिशन होती. तुझे कुमार तू असतो वर काय देवस्थानला म्हणजे ना भक्तांनी देवाला आल्यानंतर आहे ना देवस्थानचा आणि जेजुरीकरांचा इन्कम वाढला पाहिजे.
जेजुरीकरांचा देवस्थानचा खर्च नाही झाला पाहिजे. त्या तलवारीला टच झाले, टच असं काय म्हणतात त्याला, कोपरे गेलेत तलवारीचे. आम्ही फोटो बघितले. त्यांनी तो घरचं वैयक्तिक तलवार दाखवलंय. आपल्या 50 वर्षाची वस्तू असली तर ती घरचं किती वैयक्तिक व्यवस्थित दाखवलंय होतो ना. डबीमध्ये. मग देवस्थानचं ही नाही तर ना. तलवार वैयक्तिक 300 वर्षापूर्वीची. तुम्ही त्याला पत्र्याच्या पेटीत ठेवली म्हणून मी आज लिहिलं आज त्याच्यावर की काय चेहरा सोन्याचा आणि नाही कमी इंग्लिश, हिंदी, मराठी अशा 3 भाषेत तिथं माहिती असावी. कारण तिथं ट्रस्टीला पण नीट इतिहास सांगता येत नाही अशा अवस्था. ते आले ना त्यांचं तुम्ही साहेब ड्रोन आणि फोटोग्राफर बरोबर घेऊन येतात. ते असे येत नाहीत व्हिजिट विश्वस्तांची. त्यांचे स्वतःच मग रील तयार होतात आणि मग ते रील चालतात. त्यांना सेल्फी म्हटलं जाते. त्यांना आम्ही सेल्फी ट्रस्टीच म्हणतो. हे दोन्ही अर्थाने ते बरोबर आहे की नाही. एक ट्रस्टी तर ड्रोन घेऊनच येतो, एक फोटोग्राफर सेपरेट. त्यांनी जायचं मग त्यांनी शॉट घ्यायचे, कसे स्लो मोशन मध्ये आले, कसे उतरले. ट्रस्टी असं चाललेलं असतं. त्यामुळे ते खेळ खंडोबात चाललाय वरती सगळा. त्याच्यावर नियंत्रण कुणाचं नाही. वस्तुस्थिती ते होतच हो, ते होतच. विद्यमान आमदार